लाडकी बहीण योजना महत्वाची अपडेट 31 मार्च शेवटची तारीख। नमस्कार सन्माननीय भगिनींनो आणि रसिक प्रेक्षकांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबत एक अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे। जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल किंवा अद्याप अर्ज केले नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण 31 मार्च ही तारीख या योजनेच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहे। नक्की काय आहे हे अपडेट, कोणत्या कामासाठी 31 मार्च शेवटची मुदत आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या एकही हप्ता थांबणार नाही। मुख्य माहिती काय तर 31 मार्चची डेडलाईन कशासाठी। मित्रांनो, शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार 31 मार्च पूर्वी काही तांत्रिक कामे पूर्ण करणे बंधनकारक आहे। त्याच्यामध्ये ई-केवायसी पूर्ण करणे, ज्या महिलांचे हप्ते अद्याप प्रलंबित आहेत किंवा ज्यांना तांत्रिक अडचणी येत आहेत त्यांनी त्यांचे आधार ई-केवायसी 31 मार्च पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे। बँक खाते आधार लिंक, आधार सीडिंग, अनेक भगिनीचे अर्ज मंजूर असूनही खात्यामध्ये पैसे येत नाहीत, कारण त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही। आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी म्हणजेच 31 मार्च पर्यंत हे काम पूर्ण करून घ्या। नवीन अर्जाची पडताळणी, ज्याने अलीकडेच अर्ज केले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया 31 मार्च पर्यंत वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्याच्यानंतर पाहूया रखडलेले हप्ते आणि नवीन यादी। बऱ्याच भगिनी विचारत आहेत की आमचा हप्ता कधी येणार, तर लक्षात घ्या, ज्याचे अर्ज पेंडिंग किंवा डिसअप्रूव्ह होते त्यांनी दुरुस्त करून पुन्हा सबमिट केल्यास त्यांना या मार्च अखेरपर्यंत थकीत हप्ते मिळण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर नवीन पात्र लाभार्थीची यादी देखील पोर्टलवर अपडेट होत आहे। तुम्ही नारी शक्ती दूत ऍप किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे स्टेटस नक्की चेक करा। आवश्यक कागदपत्रे आणि खबरदारी, जर तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल तर मी जे काही गोष्टी सांगणार आहे ते तयार ठेवा। आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक असलेले, बँक पासबुक डीबीटी सक्रिय असलेले, रेशन कार्ड आणि रहिवासी दाखला। महत्वाची टीप, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP शेअर करू नका किंवा पैसे देऊ नका। ही योजना पूर्णपणे मोफत आहे। तर भगिनींनो, 31 मार्च पूर्वी तुमचे बँक लिंकिंग आणि ई-केवायसी एकदा तपासून घ्या, जेणेकरून पुढचे हप्ते तुमच्या खात्यात विना अडथळा जमा होतील। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ तुमच्या गावातील, नात्यातील सर्व महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही। अशाच शेतीविषयक आणि सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम।